हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि माझ्या आजच्या चौथ्या मिनी ब्लॉगमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करते. सकाळ झाले, मी उठले, शिशाचं पाणी तापवून झालं आहे. माझी 1 लिटरची बॉटल ऑलमोस्ट संपवून झाले. त्यानंतर मी लिंबू पाणी घेणार आहे. तर त्याच्या आधी मी काल जे वाटलेलं इडलीसाठीचं, तर ते मी फर्मेंट करायला ठेवलेलं. त्यामध्ये कांदा टाकलेला, कारण ते आता थंडी म्हणजे पाऊस आहे, तर ते येईल की नाही मला माहीत नव्हतं पीठ. तर माझ्या मम्मीने मला सजेस्ट केलेलं की कांदा टाकून ठेवायला, तर मी केलं आहे आणि बऱ्यापैकी पीठ आलं आहे जे मी काल ठेवलेलं. तर याच्या मी इडल्या बनवणार आहे श्रीशाला शाळेत न्यायला. तर आता मी याच्यामध्ये इडली साच्यामध्ये इडली टाकून घेतल्या आणि वरचे 4 इडल्या आहेत त्या छोट्या बनवल्यात, कारण मोठ्या तिला तेवढ्या वेळामध्ये तिला खाता नाही येणार. घरी आपण कसं त्यांना फीड करतो. तर मीनवाईल मी माझं पाणी पिऊन घेते जोपर्यंत इडली स्टीम होत आहेत. तर हे माझं लिंबू पाणी आहे. ते झाल्यावर मी सगळी कामं बाकीचे माझे आवरून घेणार आहे. ती चटणी मी कालच वाटून ठेवलेली, कारण सकाळी थोडं लेट होतं कधी कधी निघताना. तर आता मी फक्त त्याला फोडणी दिली, म्हणजे तडका दिला त्याला. कढीपत्ता, राई, लाल मिरची, थोडं हिंग टाकलेलं त्याच्यामध्ये. आणि या इडली झाल्यात माझ्या स्टीम होऊन. आणि हे जी दिसते ना शेवटची इडली ही, तर त्याच्यावर वरचा साचा पडला उलटा काढताना, त्यामुळे ती अशी झाली आहे. तर सगळं माझं आवरलं आहे आणि आता आम्ही निघणार आहोत. तर आम्ही निघालो आहे श्रीशाला सोडायला शाळेत. आणि ॲज युजल मी तिला बदाम वगैरे दिलेत गाडीवरच. बाय. थोडा फन टाईम असतो तिला सोडायला जाताना. आणि मी सोडून आलो तिला, आणि मी माझे बदाम आणि अक्रोड आज मी आल्याला पहिलं ते खाऊन घेतलं आहे. सगळी कामं आवरलीत, लादी झाली, कचरा झाला, दिवाबत्ती झाले, सगळं झालं. त्यानंतर मी ते खाल्लं आहे आणि आता मी इडली खाऊन घेणार आहे. तर या इडल्या आहेत आणि खूप छान झालेला, सॉफ्ट झालेला. तर इडली, चटणी असं मी आता खाऊन घेते. आणि त्याच्याबरोबरच मी आता बाकीचं दुपारच्या जेवणाचं आवरून घेणार आहे, कारण त्या 2 तासात फिनिश करावं लागतं. तर जे इडलीचं पीठ होतं त्याच्याच मी आंबोळ्या काढणार आहे. आणि हे काळ्या वाटाण्याचं सांबार असं मी बनवते. तर कुकरला मी काळ्या वाटाण्याचं लावून घेणार आहे. आणि इडल्या त्यातल्या एवढ्याच उरलेल्या, 5-6 उरलेल्या. जास्त मी काढल्या नव्हतं, कारण परत ते शिळ्या राहणार आणि मग शिळ्या इडल्या पण परत ते फोडणीला घाला, मध्ये डबल कामं. तर दुपारचं मी जेवणाचं शूट नाही केलं, विसरले मी पटकन त्या नादात. आणि त्यानंतर जेवून आम्ही झोपलो. मग माझं संध्याकाळी मी थोडा फ्रेश झाल्यावर माझा योगा टाईम, एक्सरसाइज टाईम होता. श्रीशा इथे मस्ती करते. तर सूर्यनमस्कार वगैरे मी सगळं करून घेते. तर आता बाकी मी पटापट म्हणजे स्पीडमध्ये मी केलं, कारण तेवढा आपला व्हिडिओ लेंदी होतो. तर ॲज युजल मी जेव्हा कधी एक्सरसाइजला सुरुवात करते त्याच्या आधी सगळ्यात आधी मी 10 सूर्यनमस्कार करून घेते. आणि माझं असं आहे की मी तो पूर्ण व्हिडिओ शूट करते, म्हणजे मी तो मध्ये एडिट करत नाही बसत. फक्त स्पीडमध्ये पुढे स्पीड वाढवते इतकंच. आणि जितकं होईल ना, माझं असं दिवस ठरलेला नसतो की एक दिवस बेली फॅटसाठी करायचं किंवा एकदा आर्मसाठी करायचं. तर मी पूर्ण त्या अर्ध्या तासामध्ये जितकं कवर करता येईल ना तितकं मी कवर करते. तर इथे माझी श्रीशा आले, तिला काहीतरी हवं होतं. हां, तर ती मी म्हटलं ना की एक्सरसाइज चालू असेल ना तर श्रीशाला खूप आवडतं. मला ती थोडं एनकरेज करते, माझ्यावर तिचं खूप ओतू जातं त्यावेळेला प्रेम. ती येऊन गेली आणि आता पुन्हा येईल. तर हे पटापट मी सूर्यनमस्कार करून घेते. त्यानंतर थोडं मी साईड बेंडिंगसाठी आता करणार आहे. तर या काही मूव्ज आहेत. मी म्हटलं की जसं एखादा सेट मी 20चा करते, तर एखादा 30चा करते, तर कधी मी 20चे 2 सेट, तर कधी 30चे 2-3 सेट असे मी करते. तर हा एकच सेट केला. त्यानंतर मग आता मी याला आपण काय बोलतो, उष्ट्रासन, तर ते करते. त्यानंतर मलासनामध्ये मी बसले. श्रीशाला डार्क चॉकलेट हवं होतं, म्हटलं ना तिचं काही ना काहीतरी चालू असतं. डार्क चॉकलेट टी घेऊन चालले. त्याच्या इथे मी मलासनामध्ये बसते. तर मी नेहमी सांगते की मी सकाळचं पाणी जे काही नॉर्मल वॉटर किंवा लेमन वॉटर मी मलासनामध्येच पिते. त्यानंतर मग आता मी थोडे स्क्वॉट्स मारते. मी आता रेग्युलर स्क्वॉट्स मारायला मी सुरुवात केले. तर ॲटलिस्ट मी 3चे सेट करतेच. श्रीशा,
3चे सेट मी हा तर आता माझं त्यानंतर मी थोडे कधी कधी आपले नी पेन होतात तर मी ते थोडे पाठीमागे बेंड करून घेतलं आणि आता मी आर्म्स जे मी रोज करते ते 30-30चे मी 3 करते हे. तर हे ते शीशा माझ्यावर गप्पा मारते हळूहळू. तर हे मी 3 सेट करून घेते. आणि कायम आपण म्हणतो आणि आपण व्हिडिओज पण अनेक बघितलेत की जितकं आपल्याला स्वतःला पुश करता येईल ते तर करायचंच आहे. पण मीनवाईल तुम्ही डाएटवर सुद्धा फोकस, माझं तरी म्हणणं आहे की डाएट आपण जे नॉर्मली खात आलो आहे पहिल्यापासून तेच खावं. फक्त पोर्शन साईज पोर्शन मॅटर करतं, तर त्याच्यावर आपल्याला थोडा कंट्रोल करायला पाहिजे. आणि ऑब्व्हियसली आता मी जसं म्हटलं की मी रात्रीचं जेवण म्हणजे डिनर मी चुप. तर डिनर थोडं मी कमी करून नंतर स्किप करणार आहे. मी डिरेक्टली स्किप करणार नाही आहे, कारण का डिनरने एवढा असा फारसा काही फरक पडत नाही. मी एक दिवस बघितलं, उलट सेकंड डे खूप बरं वाटतं आणि लवकर भूक लागते. आणि तेवढा इंटरमिडियंट फास्टिंग आपण म्हणतो ना, 16 आणि 8, तर तेवढं एक कम्प्लीट होऊन जातं. तर ट्राय करते मी आता इंटरमिडियंट फास्टिंगसाठी. बट सध्या तरी मी डिनर कमी करून मग स्किपवर येणार आहे. तर आता ऑलमोस्ट माझं योगा होत आलं आहे आणि हे झाल्यावर मग मी थोडं फेस योगा करणार आहे. आता मला सगळ्या पोज योगासनामध्ये सगळ्या पोजची मला नावं पटकन येत नाही आहेत. बट तुम्ही बघताय जेवढं मला साईड बेंडिंग, फॉरवर्ड बेंडिंग, नंतर बेली फॅट, थाईज, आर्म्स याच्यावर जितकं काम करता येतं आणि जेवढे मला आसनं एक्सरसाइज पहिल्यापासून माहिती आहेत ते मी करणार आहे. आणि ते मी करते हे साईड बेंडिंगसाठी. आणि मी थोडं म्हणजे बऱ्यापैकी मला असं वाटतं की माझी बॉडी फ्लेक्झिबल आहे. बट थोडं वजन कमी व्हायला, कारण का मला हायपोथायरॉईड आहे, तर त्याच्याही मेडिसिन माझ्या चालू आहे. तर त्याच्यामुळे थोडं वजन कमी व्हायला वेळ लागतं. बट स्लोली ग्रॅज्युअली इट विल वर्क आणि होईल सगळं काही मॅनेज. ॲक्च्युली मी डिलिव्हरी आधी मी माझं वजन कंट्रोलमध्ये होतं. बट डिलिव्हरीनंतर मला जास्त मी पुट ऑन झाले वेट. तर बघूया कसं होतं आणि कधी कमी होतं आहे. तर आता मी फेस योगा करून घेते. जास्त नाही आहे, जितकं येतं आहे. आणि रिलॅक्स वाटतं फेस योगा केल्यानंतर. हां का डॅम्बिस. तर हे श्रीषा मॅडम आमच्या मध्ये मध्ये नाचतात. बाहेर छान पाऊस पडतोय, तर पावसाचा पण आवाज तुम्हाला येत असेल व्हिडिओमध्ये. तर येस, आता माझी एक्सरसाइज झाले आणि सगळं झालं. मी रात्रीचं पण इव्हन जेवण शूट करायला विसरले. बट त्या दिवशी मी जास्त काही नाही खाल्लेलं, दुपारचंच होतं ते. वाटाण्याची आमटी आणि एक आंबोळी खाल्लेली फक्त. नंतर सगळं आवरलं, म्हणजे राऊंड मारून झाले, मी फ्रेश झाले आणि श्रीषा पण माझी फ्रेश झाले. तर आता ती नाईट ड्रेस घालते. त्याचबरोबर मी या व्हिडिओमध्ये पुन्हा रिग्रेट करते की मी काही शूट केलं नाही. तर रात्री मग मी डिरेक्टली ही मी जी आमटी वाटाण्याची केलेली ते मी शूट करते, एवढंच राहिलं. पण एक्स्ट्रीमली सॉरी, मला नाही करता आलं. आणि याच्याबरोबर ना 2-3 दिवसापूर्वी मी मेथीची जुडी आणलेली, जाडी मेथी. तर 20 रुपयाला बऱ्यापैकी जुडी होती. पण ते पाऊस होता त्याच्यामध्ये पण ते थोडे चिघळतात ना, भाजी तशी झाली. आणि 2 दिवस मी फ्रीजमध्ये तशीच ठेवली, मी विसरली साफ करून ठेवायला. तर मी आज ते साफ करून ठेवले. जेवढी मला पानं मिळालीत छान ती मी काढलेत आणि बाकी सगळी पिवळी झालेली. तर सगळं झालं आहे माझं नाईट टाईम रुटीन. मी फेसवॉश वगैरे सगळं झालं माझं फ्रेश होऊन. तर आता मी हे रेटिनॉल लावते ऑर्डिनरीचं. तर ते लावून थोडं मी फेस मसाज करणार आहे. आणि ॲक्च्युली मी लावून झाले आणि फेस मसाज केला आहे. तर सगळं काही झालं आहे. श्रीषा माझी झोपले, टी व्ही बघते, अंथरुणात पडले.
आणि आता हे सगळं झाल्यावर मी माझं इसबगोलचं पाणी पिणार आणि त्यानंतर माझा आजचा ब्लॉग संपवणार, म्हणजेच मी झोपणार. श्रीषा माझी हाय करते तुम्हाला आणि हाय बरोबर बाय. तर येस, मी अशा प्रकारे सगळं आवरलं आहे आणि आता झोपायची तयारी. तर इथे मी अक्रोड आणि बदाम काजू भिजत घातले आहेत. मीनवाईल माझं मी इसबगोलचं पाणी आता संपवते. तर माझे ब्लॉग कसे वाटत आहेत नक्की सांगा. आजचा दिवस इथेच संपला. बाय बाय, भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट, सी या.